जर तुम्ही आरी वर्क करत आहात आणि तुम्हाला देखील समजत नसेल की कोणत्या ब्लाऊज पीसवर कशाप्रकारे रिंग लावायची आणि वर्क कशाप्रकारे करायचं, ही व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, शेवटपर्यंत बघा. तर आता आपण बघूया सगळ्यात पहिला ब्लाऊज, की ज्याला दोन्ही बाजूला काठ असते. इथे पण सेम काठ आणि इथे पण सेम काठ. जर असा ब्लाऊज असेल तुमच्याकडे पण तुम्ही या ठिकाणी एक स्लीव्ज लावणार, हँड लावणार, या ठिकाणी दुसरा हँड लावणार. ठीक आहे. आपण हात लावताना एक्स्ट्रा रिंग बाहेर काढतो, तर तुम्ही इथे असे एम्ब्रॉयडरीचे स्टिचेस टाकून त्या कपड्याला टाईट करू शकता. या दोन ठिकाणी तुमचे हात येतील. आता या हाताच्या सेम मधल्या भागामध्ये इथे तुमची बॅक साईड येईल. हे जे मी गोल राऊंड करते हे आपली रिंग आहे, इथे बॅक साईड येईल आणि या साईडला आपला पुढचा गळा येईल. ठीक आहे. आता ह्याच ब्लाऊजमध्ये सेकंड प्रकार आहे. काही जणांना असं असतं की आम्हाला काठ बॅक साईडला पण पाहिजे आणि स्लीव्जला पण काठ पाहिजे, सेम काठ ॲज इट इज. तर आपण आता काय करू शकतो, जर आपली क्लायंट तब्येतीने जर बारीक असेल, चेस्ट साईज आणि स्लीव्ज राऊंड वगैरे कमी असेल, तर अशा वेळी आपण दोन्ही हात एका साईडला रिंगमध्ये लावू शकतो आणि मग समोरच्या बाजूला इथे आपण बॅक साईड लावू शकतो. मग इथे तुम्हाला बॅक साईडला पण काठ मिळून जाईल आणि हँडला देखील काठ मिळून जाईल. आणि मग पुढचा गळा तुम्ही ह्या बाजूलाही करू शकता किंवा ह्या बाजूलाही करू शकता. पण हा ब्लाऊज आपण कधी करतो, जेव्हा आपली क्लायंट तब्येतीने बारीक असेल, स्लिम असेल तेव्हाच. जर त्यांची तब्येत जास्त आहे, 36 चेस्ट आहे किंवा 38 आहे किंवा 34 आहे आणि जर दोन्ही हात एक साईडला बसत नसतील, तर त्यावेळेस तुम्ही दोन बाजूला दोन हँड लावायचे आहेत आणि मधल्या भागामध्ये बॅक साईड लावायची आहे. आता बघूया आपण सेकंड ब्लाऊज. सेकंड प्रकार असा आहे